हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सध्या बाजारामध्ये ताजे मटर्स मिळत आहे, तर आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने धाबा स्टाईल मटर पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत। अगदी घरी अवेलेबल असलेल्या साहित्याचा वापर करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे कढई गरम करण्यासाठी गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये मी 2 टेबलस्पून बटर ॲड करून घेते आणि तसेच यामध्ये मी अजून 2 टेबलस्पून ऑइल घालून घेणार आहे। आपले बटर आणि ऑइल चांगले गरम झाले की त्यामध्ये मग मी 1 टेबलस्पून जिरे ॲड करणार आहे। जिरे चांगले तडतडल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। तर आपले जिरे तडतडले आहेत, तर आपण आता यामध्ये कांदा घालून घेणार आहोत। तर कांदा आपल्याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरच आपण हा परतून घेणार आहोत। जर आपण गॅस मोठा केला तर कदाचित आपला कांदा जळण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे आपण मंद आचेवरतीच हा कांदा व्यवस्थित परतून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कांद्याचा थोडा कलर आता चेंज होत आहे। तर आपल्याला मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर यामध्ये तुम्ही इथे थोडंसं मीठ ॲड केलं तर आपला कांदा लवकर परतेल। मधून आपण त्याला हलवत राहणार आहोत, नाही तर आपला कांदा खाली जळला जाईल। अजून याला 3 ते 4 मिनिटं परतण्यासाठी लागणार आहे। तर यामध्ये मी आता 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहे आणि व्यवस्थित परत हे सगळं मिक्स करणार आहे आणि हे व्यवस्थित आपण त्याला परतून घेणार आहोत। थोडंसं मी इथे मीठ ॲड केलं आहे जेणेकरून आपला कांदा लवकर परतेल। तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर मस्त असा गुलाबी कलर कांद्याचा आला आहे। आपला कांदा हा व्यवस्थित परतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालून घेणार आहोत, 1 टेबलस्पून लाल तिखट, 2 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित आपण हे पुन्हा मिक्स करणार आहोत। जर तुमच्याकडे मटर पनीरचा मसाला असेल तर तुम्ही तोही घालून घेतला तरीही चालेल। 2 ते 3 मिनिटं अजून आपण हे मिश्रण व्यवस्थित परतून घेणार आहोत। जेव्हा या मसाल्याला असं ऑइल सुटेल म्हणजे आपले मसाला व्यवस्थित परतून झाला आहे। तर तुम्ही पाहू शकता की हे मिश्रण ऑइल सोडत आहे। व्यवस्थित आपलं हे सगळे जे मिश्रण आहे ते परतून झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये टोमॅटोची आपण जी पेस्ट बनवली आहे ती ॲड करणार आहोत। इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो यूज केले आहे आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि परत याला 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे सर्व मिश्रण शिजवून घेणार आहोत। तर व्यवस्थित मिक्स करून आपलं हे झालं आहे। तर यावरती झाकण ठेवून मी याला 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे। आपलं मिश्रण हे परतत आहे तोपर्यंत आपण पनीर थोडेसे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल ॲड केले आहे आणि आपण एक करून आता पनीर त्यामध्ये सोडणार आहोत। तर व्यवस्थित आपल्याला गोल्डन छान कलर येईपर्यंत पनीर आपल्याला सर्व बाजूंनी परतून घ्यायचे आहे। तुम्ही यामध्ये थोडासा कांदा, हिरवी मिरची थोडीशी ॲड केली तर छान असा त्याला आपल्या पनीरला एक स्मेल येतो।
तर तुम्ही तोही ॲड करून हे परतून घेऊ शकता। व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला पनीर हे परतून घ्यायचे आहे, ज्यामुळे पनीरला एक छान असा टेक्स्चर येतो, असा गोल्डन कलरचा छान व्यवस्थित असा टेक्स्चर येतो, त्यामुळे आपली भाजी खूप व्यवस्थित दिसते। ते सर्व बाजूंनी आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। तर ऑलमोस्ट आता आपले हे पनीर रेडी झालेले आहेत फ्राय करून। तर आपण एका डिशमध्ये ते साईडला काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण चेक करूया की आपली जे प्युरी ॲड केल्यानंतरचे मिश्रण व्यवस्थित आपले शिजले आहेत की नाही। तुम्ही बघू शकता तेही मस्त असे ऑइल सोडत आहे, म्हणजे आपला हा रेडी झालेला आहे मिश्रण। तर यामध्ये आता मी आपले जे ओले वाटाणे आहेत ते मिक्स करणार आहे। व्यवस्थित मिक्स करून आपण याला परत 2 मिनिटं परतून घेणार आहोत। परत यावरती आपण झाकण ठेवून याला 2 मिनिटं परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण एका साईडला पाणी गरम करून घेऊयात। आपण गरम पाणी या भाजीमध्ये घालणार आहोत, थंड पाणी आपण ॲड नाही करणार आहोत। तर 2 मिनिट नंतर आपण चेक करूया की आपले वाटाणे व्यवस्थित परतले आहेत की नाही। आता यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढा थिकनेस हवा आहे भाजीचा त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत आणि याला आपण 4 ते 5 मिनिटं परत व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। त्यानंतर मग आपण यामध्ये पनीर घालून घेणार आहोत। तर 4 ते 5 मिनिटं आपली भाजी व्यवस्थित शिजून झालेली आहे। आता आपण यामध्ये पनीर घालून त्याला 2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता खूप छान असा कलर आपल्या भाजीला आलेला आहे। आणि थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती स्प्रिंकल करूया। मस्त अशी आपली आता ही चविष्ट भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा, तुमच्या घरातल्यांना सर्वांना खूपच आवडेल। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही अजून तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत जर शेअर केला नसेल तर नक्की शेअर करा। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली मटर पनीरची। तर आता आपली मटर पनीरची ही भाजी रेडी झालेली आहे। ते आता आपण ती सर्व करूया। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त रहा, खात रहा। धन्यवाद।